नमस्कार मैत्रिणींनो. प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपलं बाळ हुशार असावं, पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का की जपानमधील लहान मुलं इतकी टॅलेंटेड कशी असतात? नक्की काय वेगळं करतात तिथले पालक? आज आपण आपल्या डिझाईन मेडिकल गर्भसंस्कारमध्ये याच विषयावर बोलणार आहोत. जपानी मुलांच्या बुद्धिमत्तेचं रहस्य काय आहे हे जर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जपानमध्ये 5 वर्षांची मुलं 45 मिनिटे एकाग्रतेने काम करू शकतात. हे शक्य होतं कारण तिथले पालक पहिल्या 5 वर्षात मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी काही खास सवयी लावतात. आज आपण त्या सवयी पाहणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या बाळासाठी नक्कीच वापरू शकता. पुरेशी आणि वेळेवर झोप. जपानमध्ये मुलांच्या झोपेशी कधीही तडजोड केली जाते, कारण 1 ते 5 वर्षांच्या मुलांना रोज 11 ते 12 तास झोप दिली जाते. बाळ जेव्हा शांत झोपतं तेव्हाच त्याच्या मेंदूमध्ये नवीन पेशींची निर्मिती आणि माहिती साठवण्याचे काम वेगाने होत असते. त्यामुळे बाळाच्या झोपेचे वेळापत्रक शिस्तबद्ध ठेवा. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे बाळाला केव्हाही चांगले. बाळाला दररोज किमान 1 तास घराबाहेर निसर्गात घेऊन मातीत खेळणे, झाडांना स्पर्श करणे, पाण्यात खेळणे यामुळे बाळाच्या मेंदूत प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा विकास होतो. यामुळे मुलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आणि स्नायू वाढते. मोबाईल आणि टीव्ही पासून दूर ठेवा. जपानी पालक 3 वर्षापर्यंतच्या मुलांना टीव्हीपासून पूर्णपणे दूर ठेवतात. तेच आपण नेहमी काय करतो? मूल जर रडत असेल तर त्याला स्क्रीन टाईम देतो, पण असं न करता मोबाईलमुळे बाळाच्या भाषिक आणि बौद्धिक विकासात अडथळे येतात. त्याऐवजी त्यांना चित्रकला किंवा खेळामध्ये हाताने कृती आणि सेन्सरी प्ले मुलांना वेगवेगळ्या स्फूर्तवल्या. चिखल, पाणी किंवा तेलात त्यांच्या स्पर्शाची जाणीव तीव्र होते. जेव्हा मूल स्वतःच्या हाताने काहीतरी बनवतात तेव्हा त्यांच्या मेंदूचे विभाग एकाच वेळी सक्रिय होतात. मुलांशी मनापासून संवाद साधा. जसे बाळासोबत केवळ उपस्थित राहू नका, तर त्याच्याशी गप्पा मारा, त्यांना प्रश्न विचारा, त्यांना घरातल्या गोष्टी विचारा. जसे सोफा कुठे आहे, टीव्ही कुठे आहे, ड्रेसिंग टेबल कुठे आहे. हे जर प्रश्न तुम्ही त्यांना केले तर त्यांनाही बरं वाटेल आणि तुम्हालाही त्याचं उत्तर मिळालं की बरं वाटेल. म्हणून तुम्ही त्यांच्याशी जितके जास्त बोलाल तितकी त्यांची शब्द संपत्ती आणि समज वाढेल. हे त्यांच्या भावी शिक्षणासाठी खूप महत्त्वाचे आहे. अभ्यासाचा दबाव टाळा. लक्षात ठेवा, पहिली 5 वर्ष ही अभ्यासाची नसून संस्काराची आणि पाया भक्कम करण्याची आहे. ABCD किंवा पाठांतराचा